राज्यातलं कुपोषणाचं प्रमाण कमी झाल्याचा दावा राज्य सरकार करत आहे, तर दुसरीकडे गेल्या वर्षभरात सुमारे 5,000 बालकांचा कुपोषणानं मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्य सरकार आदिवासी विभागासाठी असलेल्या योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करत नाही, तसंच त्यांच्यासाठी राखीव असलेला निधी सुद्धा त्यांना दिला जात नाही, असा आरोप आमदारांनी केला आहे. गेल्या वर्षभरात राज्यात कुपोषणामुळे सुमारे 5,000 बालकांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आदिवासी विकासासाठी असलेली अर्थसंकल्पीय तरतूद प्रत्यक्षात खर्च न करता अन्यत्र वळवण्यात येत असल्याचा आरोप होतोय. 9% अधिक 1,000 कोटी तर आदिवासींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटू शकतो. ते कडधान्याला जर मोड आले तर मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स विद्यार्थ्यांना मिळतील. आणि जे कडधान्य आपण आश्रमशाळेमध्ये बघतो ते किडकं आहे. औषधातलं सप्लिमेंटरी न्यूट्रिएंट हे 18 कोटी रुपयाचं त्यांना द्यायचं, हा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि माझा आरोप आहे. मेळघाटात कुपोषणाचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं आजही दिसतं. याचं कारण कुपोषित बालकांच्या पालकांसाठी असलेल्या योजना कार्यान्वित होत नाहीत. 100% औषधाचा पुरवठा होत नाहीये, त्याबद्दल 70%, 60%, 50% कधी कधी तर शॉर्ट एक्सपायरीची मेडिसिन देखील दिली जात आहेत. गेल्या 6 महिन्यापासून मेळघाटामध्ये बालरोग तज्ज्ञ गेलेला नाहीये. कुपोषण कमी व्हावं म्हणून राज्य सरकार विविध योजना यशस्वीपणे राबवत असल्याचा दावा महिला बालविकास मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री सातत्यानं करतात. सरकार चांगल्या योजनाही जाहीर करतंय, मात्र या योजनांची अंमलबजावणी करणारे अधिकारी नेमकं काय करतात याची दखल घेतली जात असल्यानंच हा प्रश्न गंभीर झाल्याचं दिसतंय. तर यासाठी आता येत्या 3 मे रोजी शिवसेनेच्या वतीने मेळावा घेण्यात येणार आहे. ETV न्यूज, मुंबई.